मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांचा मनाचा हळवा कोपरा झालेली आहे। आपल्या खात्यात या महिन्याचे 1,500 रुपये जमा झाले की नाही हे बघण्यासाठी थेट बँकेत जाऊन धडकणाऱ्या आया बहिणी पाहिल्या की खरंच डिजिटल भारतात प्रवेश केल्यासारखं वाटतं। पण आता महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या काळजामध्ये धडकी भरवणारी बातमी समोर आलेली आहे। बहिणींना महिन्याला फक्त 500 रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात येतोय। तर दुसरं म्हणजे पहिल्यांदा 10 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज जसे बाद करण्यात आले तसे वेगवेगळे निकष लावून आता आणखीन 50 लाख लाडक्या बहिणींना या योजनेपासून तोडण्याचा मनसुबा राज्य सरकार आखत असल्याचा दावा करण्यात येत आहे। आता नेमका प्रकार काय आहे थोडक्यात जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून। तर हा जो प्रकार घडतोय की 50 लाख बहिणी या अपात्र होणार आणि बाकीच्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार, तर ही काय घटना आहे, यातील काय सत्य परिस्थिती आहे तेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे, इम्पॉर्टंट होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लगेचच लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी लाडकी बहीण योजना एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। परंतु सध्या या योजनेबाबत काही सकारात्मक आणि काही नकारात्मक बातम्या समोर येत आहेत। त्यातल्या त्यात 2 महत्त्वाच्या बातम्या आहेत, एक म्हणजे चांगली आणि एक म्हणजे वाईट। तर आता महिलांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल चांगली बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आता निधी मंजूर झाला असून हप्त्याची रक्कम ही 2100 रुपये होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला आता मोठा फायदा होणार आहे। आणि वाईट बातमी म्हणजे पडताळणीमुळे लाखो अर्ज बाद होत असून काही महिलांचे यामुळे आता हप्ता थांबले जातील, ज्यामुळे त्यांना तात्पुरत्या अडचणींचा सामना करावा लागेल। मित्रांनो, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एप्रिल 2025 चा हप्ता लवकरच मिळणार आहे। तर ही आहे आनंदाची बातमी। राज्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांनी या बाबतीमध्ये असं सांगितलंय की हप्त्याची रक्कम 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल। यावेळी भुजबळ साहेब असे म्हणाले की अक्षय तृतीयाला हप्ता देणार असं सांगितलं आहे ना, तर तो नक्की मिळेल। सरकारचे पैसे कुठे जाणार नाही। भुजबळ साहेब पुढे असं म्हणाले की संजय गांधी निराधार योजना आणि शिवभोजन योजनेप्रमाणे या योजनेतही काही वेळा 1-2 महिन्याचा विलंब होऊ शकतो, परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता एवढा उशिरा मिळणार नाही। त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी नुकतीच 3,690 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे एप्रिल 2025 चा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी या बाबतीत सांगितलं की पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व पात्र महिलांना नियमित हप्ते मिळतील। याशिवाय सरकारनं विधानसभा निवडणुकी दरम्यान केलेल्या आश्वासनानुसार लवकरच हप्त्याची रक्कम 1,500 रुपयावरून 600 रुपये वाढवून 2100 रुपये करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे। त्यामुळे राज्यातील महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल। अर्ज पडताळणी पूर्ण झालेल्या आणि नवीन पात्र ठरलेल्या महिलांनाही लवकरच मागील हप्त्यासोबत लाभ मिळण्याची अपेक्षा आहे। पण मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा अर्ज पडताळणी प्रक्रियेमुळे अनेक महिलांना मात्र टेन्शन वाढलेलं आहे। आतापर्यंत यामध्ये सुमारे लाखो महिलांचे अर्ज निकष पूर्ण न केल्याने बाद करण्यात आले, तर यामध्ये आणखीन 50 लाख अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। यामध्ये 4 चाकी वाहन मालकी असलेल्या, महाराष्ट्राच्या रहिवासी नसलेल्या आणि बोगस कागदपत्र सादर करणाऱ्या महिलांचा समावेश आहे। काही महिलांना गेल्या 2 महिन्यापासून हप्ते मिळालेले नाहीयेत, कारण त्यांचे अर्ज आधीच बाद झालेले आहेत। पडताळणी प्रक्रिया 5 टप्प्यात सुरू असून कुटुंबाच्या उत्पन्नाची तपासणी
अद्याप बाकी आहे। त्यामुळे अनेक पात्र महिलांनाही हप्त्यासाठी वाट पाहावी लागत आहे। या कठोर पडताळणीमुळे काही महिलांना योजनेतील विश्वास आता डळमळीत झालेला आहे। त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय असं बोललं जाते। बरं, फक्त एवढंच नाही, या योजनेतील 8 लाख लाभार्थ्यांचा यापुढे मासिक हप्ता 1,500 वरून 500 रुपये करण्यात आलेला आहे। कारण या 8 लाख महिला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आधीच 1000 रुपये मिळवत आहे। त्यामुळे राज्यातील तब्बल 8 लाख लाडक्या बहिणींना आता यापुढे प्रत्येक महिन्याला फक्त 500 रुपये मिळणार आहेत। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्यांना इतर सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो, पण प्रत्येक महिन्याचा लाभ हा 1500 रुपयापेक्षा जास्त नसावा। तर एकूणच काय, तर विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची कसून तपासणी सुरू केलेली आहे। मात्र फक्त पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून पुन्हा तपासणी करण्यात येत आहे। सध्या प्रत्येक जिल्ह्यामधून आलेल्या अर्जाची तपासणी सुरू आहे। सर्व पात्र अर्जाची पुन्हा छाननी सुरू करण्यात आलेली आहे। छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल असं माध्यमातून आलेल्या बातम्यांकडून समजतंय। पण लाडक्या बहिणींना आता 500 रुपये मिळणार का अशी चर्चा होत असताना सरकारकडून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना लाभ द्यायचा होता। आधी खूप गर्दी सरकारी कार्यालयात झाली असती। सुधारित शासन निर्णय काढला आणि त्यामुळे करोडो महिलांना त्याचा लाभ झाला। महिलांनी आम्हाला निवडून दिलं, कुठल्याही महिलेवर गुन्हा दाखल केलेला नाहीये, कुठल्याही महिलेकडून पैशाची वसुली केलेली नाहीये, तरी विरोधक खोटा भ्रम पसरवत आहे, याचा प्रसार करत आहे। ज्या दिवशी शासन निर्णयात सुधारणा होईल, बदल होईल, तेव्हा ही बाब वेबसाईटवर येईल, तेव्हा यासंबंधी प्रश्न विचारणं योग्य ठरेल असं राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले। कोणत्याही शासन निर्णयात बदल झालेला नाहीये, कोणत्याही अटी शर्ती बदललेल्या नाहीयेत। नियमाबाह्य जाऊन ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। श्रीमंत महिलांनी देखील लाभ घेतलेला आहे। सरकारनं कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाहीये किंवा आधी घेतलेल्या हप्त्याची त्या पैशांची वसुली केलेली नाहीये। GR नुसार जे पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांनाच पैसे मिळत राहतील असं आशिष जयस्वाल साहेब यांनी सांगितलं आहे। सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपये देण्याचं जे आश्वासन दिलंय याबद्दलही आशिष जयस्वाल साहेब असं म्हणाले की राज्याच्या महसुली जमेमध्ये दरवर्षी वाढ होत असते। सरकारचं उत्पन्न दरवर्षी वाढतं। जेव्हा सरकारचं उत्पन्न वाढतं तेव्हा तरतुदी वाढवल्या जातात। सरकारचं उत्पन्न वाढल्यानंतर नमो शेतकरी, संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने निवडणुकीपूर्वी जे वचन दिली होती त्याची पूर्तता करू असं आशिष जयस्वाल साहेब यांनी म्हटलेलं आहे। पण या सगळ्याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं? सरकारने लाडकी बहीण योजनेच्या नियम आणि अटी आणखीन कठोर केल्या तर विरोधक म्हणतात तसं खरंच पुढे जाऊन लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते का? तुमची मतं मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। व्हिडिओबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या देखील मला कमेंटच्या माध्यमातून सांगा। जाता एक गोष्ट महत्त्वाची सांगून जाते की अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्याला एप्रिल महिन्याचा हप्ता आपल्या खात्यात जमा होणार आहे। तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय आणि नमस्कार।